बंद विठ्ठल आणि पुन्हा दुधात साखर आपले भिवंडीचे हनुमंत महाराज बहीर यांनी काय अक्का पंढरपूरच गजून दाखवलं म्हाताऱ्याचे तरणे केले महाराज म्हाताऱ्याचे काय केले म्हाताऱ्याचे तरणे केले आणि उड्या मारायला लागले महाराज असा एक आनंद सोहळा आहा सुख सोहळा स्वर्गीय नाही म्हणून भिवंडीकर सर्व मंडळाचे भीमराव महाराज महादेव महाराज हनुमंत महाराज आता सगळ्याचे काय नाव पाठ नाहीत पण आता आमचे हे यांचं काय नाव आहे विष्णू शिंदे अण्णा त्यांचे वडील इथं फडाला येत होते फडाची सेवा करा येत जा तुमचं भगवान परमात्मा कल्याण करीन हो निर्वेशनी बना चांगलं व्हा आपल्या लेकरा बाळाचं चांगलं करा महाराज येतो हिताचा कळवळा हो साधू संत जे असतात महाराज त्यांना हित असतं आम्हाला असं वाटतं आमचे माणसं चांगले असतात कारण फळाची सेवा करणारी माणसं परंपरेने ते कायम स्वरूपी आले पाहिजेत हो उद्या नवीन काही निघत तिकडे जायचं नसतं आपला जो फळ आहे आपला फळ सांभाळायचा असतो आणि आपल्या फळाची सेवा आणि आपला फळ मोठा करायचा असतो उद्या कुंकड काय निघत उद्या कोणी हे बंद करायचं का नाही या कानी सुद्धा इकडं तिकडं डोकं द्यायचं नाही काही कमी पडलं तर मला सांगायचं ह्यात महाराजाची सुधारणा करा ह्यात असं करा पण इकडं तिकडं जाणं म्हणजे बरं नाही कारण का दिंडीचा नियम असा आहे जिथं आपण सुरुवातीला गेलो तिथं शेवटपर्यंत आपले हातपाय टेकत असेल तिथं जायचं असतं म्हणून उद्या कुणाचं काही तिकडे लक्ष द्यायचं नाही आपला जो परमार्थ आहे हा सरळ रेषेत करायचा आणि सगळ्यांनी उपस्थित राहून सेवा करायची आहे आणि याचं काम तुमचं सगळ्यासाठी सेवा होणार आहे तुमच्याकरता अनेक गोष्टीची सुधारणा होणार आहे तुमच्याकरता जी व्यवस्था पाहिजे ती व्यवस्था होणार आहे विठ्ठल हरिने माझे हरिले चित्त भार भित्त विसरले एका गवळणीच्या रूपकामध्ये जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात भक्ती आणि साधना करत असताना त्या परमात्म्याशी एक रूप व्हावं आणि जीव आणि शिवाचं मिलन व्हावं याला म्हणायचा काला विठ्ठल आणि ही अवस्था परमार्थ साधनेमध्ये झाली पाहिजे म्हणून हरिने माझे हरिले चित्त तो परमात्माच असा आहे तो चित्त हरणार आहे चित्त चोरणार आहे सावळे रूपडे सावळे तो परमात्माच असा आहे चित्ताला चोरणार आहे म्हणून जगद्गुरु तुकोबाराय या गवळणीमध्ये म्हणतात हरिने माझे हरले चित्त आणि त्या परमात्म्याने माझं चित्त हरल्यामुळं सगळ्यांचा जो बहार आहे सगळं वित्त आहे हे स्वार्थ आहे बाकीच्या संसारातल्या ज्या काही गोष्टी आहेत त्याचा मला काय पडायला विसर पडला हरिने माझे हरले चित्त भार वित्त विसरले आणि यांच्या भगवान परमेश्वराच्या साधनेमध्ये चिंतनामध्ये निज आनंदामध्ये या तल्लीन झाल्यामुळं
हो हरिने माझे हरले चित्त भार भित्त विसरले आणि ह्यांचा सगळ्यांचा विसर पडला आणि विसर पडल्यानंतर थोडी जागृती आली आणि जागृती आल्यानंतर हो ती गवळण म्हणते आता कैसे जाऊ घरात आता घरात जायचं कारण घरी जर गेले तर सासू सासरे आहेत हे मला जाच करतील हो थोडं कुठं जाऊन बसली बाहेर काय फरक होती तुझं काय काम होतं अनेक प्रश्न उत्पन्न होतील पण त्यावेळेला तुकाराम महाराज म्हणले महाराज तुला घरी गेल्याशिवाय पर्याय नाही तसं आता आपल्याला 8-10 दिवस बऱ्याचशा सासवा येतात दिंडीमध्ये सोनात कमी येतात बऱ्याचशा काय येतात सासवा येतात बऱ्या गेल्या म्हणते ना आपल्या घरी दिंडीला घर शांत नाही काही शांत आहे कोणी काही म्हणणार कोणी काही घर काय आहे शांत आहे आणि त्यातली त्यात थोड्या करण्यात आल्या सासवात मग तर एक गंमत आहे आनंदाची गोष्ट आहे आता कैसी जाऊ घर नोही बरा लौकिक आता घरी जाण्याकरता लोक मला नाव ठेवतील पण जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात पारखी अशी सांगता गोष्टी घरची कुठे खातील पारखी बोलतच असते एखादं नवीन करून नादाला आलं कीर्तनाला बाया ती काय म्हातारी झाली तिचं काय वय झालेलं कीर्तनाला बदनाला पुन्हा पारखी अशी सांगता गोष्टी घरची कुटी खातील हो पण जगद्गुरु तुकाराम महाराज त्या गोळीला म्हणतात ज्या भगवान परमात्म्याला तू पाहितलं आणि पाहितल्यानंतर तुझ्या पाहितल्यामुळे तुझी अशी अवस्था झाली की ती अवस्था विठ्ठला आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती झाली तुझ्या जीवनामध्ये त्या परमात्म्याला पाहिल्याबरोबर सुख प्राप्त झालं म्हणून त्या परमात्म्याला पाहतच राहा म्हणून तुका म्हणे निवांत राही पाहिले पाही परतोनी आता कैशी जाऊ घरा नोहे बरा लवकी कवढोपार आज कार्याचा प्रसंग आहे अगदी थोडक्या वेळामध्ये भगवान परमात्म्याचं चरित्राचा लीला करणार आहे सांगणार आहे म्हणून चरित्र ते उच्चारावे गेले देवे गोकुळी माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐशे देई प्रेम काही कळा विठाल या भूतलावर देवाला कोणी मानिना धर्माला कोणी मानिना नीतीला कोणी मानिना त्यावेळेला भगवान परमात्म्याला अवतार घ्यावा लागतो पापी जे अभक्त दैत्य ते मातले धरणीशी झाले फार ओझे त्यावेळेला पापाचा भरणा आणि बोजा झाल्यानंतर देवाला अवतार घ्यावा लागतो कारण ज्या वेळेला धर्माला ग्लानी येते परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे विठ्ठल देवाला कोणी मानिना धर्माला कोणी मानला नीतीला कोणी मानला देव धर्म सांधी पडिले सखळ विषयी गोंधळ गाजतसे विषयाचा गोंधळ सुरू झाला त्यावेळेला महाराज पाप वाढत आणि पाप झाल्यानंतर हे धरणी मातेला सरवत नाही आणि मग ही धरणी माता गाईचं रूप घेऊन ब्रह्मदेवाकडे जाते आणि मोठ्यानं हंबरडा फोडून गारानं सांगते तो नुसतं गारानं सांगणं वेगळं आणि रडून गारानं सांगणं वेगळं आपली एखादी मुलगी असती आणि तिला तिकडचं पटतच नसतं कुठलं शास्त्राचं आणि मोकार गारानं सांगते म्हणे तिला काय चिंता पटत नसतं पण तिच्या जर डोळ्याला पाणी येऊन सांगत जर असले तर समजा हिच्या पाठीमागे तिला जातच असल्याची होती गारानं सांगत नाही विठ्ठल
सांगितलं हे खातं माझं नाही, प्रत्येकाचं खातं वेगवेगळं. मग कोणाकडे जावं लागेल? ज्याचं आसन शेष आहे, ज्याचं राहणं समुद्रामध्ये आहे, ज्याचे पाय लक्ष्मीच्या हातामध्ये आहे, असा असणारा विष्णू भगवान परमात्मा त्याच्याकडे जाऊ गेले. गेल्यानंतर करुणा भावाने धावा केला. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. अशा प्रकारे दावा केलेला आहे. लक्ष्मी सहित भगवान परमात्मा प्रगट झाले. गारानं ऐकलं आणि गारानं ऐकल्यानंतर लवकरात लवकर अवताराचं प्रयोजन आखलं. शेषाला सांगितलं म्हणजे चला आता अवताराची वेळ जवळ आहे. शेषाला सांगितलं देवा तुमचं काम तुम्ही करा. राम अवतारामध्ये झोपलो नाही, जीव रोड मला नको म्हणून. पण भगवान परमात्मा माय भगवंताने सांगितलं नाही वेळ तुला सरपंच, तुला मोठा भाऊ करू आणि मी लहान होईल आणि जे तू सांगशील त्या पद्धतीमध्ये ऐक. पण बाबाने एकही गोष्ट ऐकली नाही. तुका म्हणे नट्टधारी भोग भोगुनी ब्रह्मचारी. नट्टधारी महाराज हा खेळ त्यांनीच खेळावा. विठ्ठल अवताराचे प्रयोजन ऐकलं. देवकीचं लग्न झालं, वरात निघाली, आकाशाची आकाशवाणी बी झाली. हो, आणि काही काळ झाल्यानंतर कंसाला कळालं हिच्या पोटी येणारा 8वा हात हात करणार आहे. कंसाने रथातून उडी मारून केसाला धरलं. हा घेवनी या खडग माराया धावला, घेवनी या आपलं हे वसुदेव कंस खड्ग घेऊन कंसाला मारायला धावला. आणि त्यावेळेला वसुदेवाने हात धरला. कारण पत्नीचं रक्षण करणं हा पतीचा धर्म आहे. आणि मग करारनामा ठरला. कारागृहामध्ये ठेवलं. पहिलं मुलं जन्माला आलं, जसं त्या तसं परत केलं. पुन्हा नारद महर्षी आले आणि नारदाने सांगितलं बाबा 8 खडे घे, उलटे सुलटे मोज, तसे मोज. कोण तुझा वैरी होईल, कोण तुझा घात करेल याची गॅरंटी नाही. खट दिसेल त्याच्या डोक्यामध्ये उजेड पडला आणि तेही म्हणून त्या शेळीवर आपटून मारले. असे किती मारले महाराज? 6 मारले. आणि 7वा बलराम दादा वसुदेवाचं दुसरं कुटुंब होतं नावाची पत्नी, तिथं योग मायेनं त्यांना पोच केले. आणि 8व्या वेळेला भगवान परमात्मा अवतराला आले. आणि आल्यानंतर आपोआप दारव गाडी पायातल्या बेड्या ऑटोमॅटिक निघाल्या.
आणि रक्षपाळ होते ते गोहरायला लागले आणि भगवंताने सांगितलं का मला मी तर ठेवू नका, मला कुठं न्या नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मजले ही गोकुळाला, मजले ही गोकुळाला. योगमाया गर्भदात आणि तिथून मग योगमाया घेऊन भगवान परमात्म्याला घेऊन योगमाया तिथं सोडली आणि भगवंताला घेऊन कुठं आले कारागृहामध्ये आले. आपलं हे योगमायाला घेऊन कारागृहामध्ये आले आणि आल्यानंतर ते केहा करून मोठ्याने रडू लागली आणि त्या कंसाने घरघर फिरून शिडीवर आपटले आणि जाता जाता सांगितलं तुझं लागी उपदरा मजाधी तुला जो मारणार आहे तो माझ्या आधी गोकुळामध्ये जन्माला आला आहे. अशा प्रकारे विठ्ठल आणि मग भगवान परमात्मा गोकुळामध्ये अवतीर्ण झाल्यानंतर तिथल्या गायी निवांत होत करू लागल्या, पाखरे आनंदाने गाणे गाऊ लागले, सरोवर मंद मंद वाहू लागले आणि मग तो परमात्मा तिथं आल्यानंतर गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, बाळकृष्ण घरी आनंदल्या. सगळ्या गोकुळामध्ये हा हा करता करता बातमी झाली आईशी गल बल झाली त्या गोफळामध्ये रांगायला लागला महाराज. हो रांगू लागला
झाला आणि मग रांगत असताना भगवंताने अनेक लीला केल्या बघा. एक दिवस काय केलं भगवंताने, यशोदा मैया ताक करायला लागले, मंथन करायला लागले आणि डेरा आणला. आणि डेरा आणल्यानंतर रवी विसरली आणण्याकरता. पण त्या भगवंताने काय केलं, पहिले मोटका टाकायचे एरीवर वाढवून पोहायला. एरी असायचं वाढवण असायचं, वाढवण मोटका टाकायचे. तसा मोटका बांग दिसलेला टाकतो कशात, त्या डेऱ्यात. आणि मग रवी आणून घुसळायला सुरुवात केली. घुसळण घातले बाई लोणी अजून काढाई, घुसळण घातले बाई लोणी अजून भर असा वाजायचा. सकाळच्या पहाटेच्या वेळेला मोठ्याला रवी असायच्या, उभ्याने ताक करायचं भर भर. आणि मग डेरे घुमायचे, घुम घुम करते, घुम घुम करते, डेरे घुमते आनंदल्या गवळणी गवळणी चंदे चंदे डोलते गवळणी चंदे चंदे डोलते. पण लोणीच यायला. तिथं सासू होती, पहिल्या सुना सासाला आत्या म्हणायच्या. आत्या फुई बरोबर आहे ना. आता आई म्हणतात, लई चांगले. आता काय म्हणतात, आई म्हणतात. पण तितकं प्रेम दिलं रामराज्य आलं म्हणायचं. तितकं प्रेम दिलं रामराज्य आलं बी आलं महाराज विठ्ठल. म्हणले आत्या, पहिले सगळं आत्याला विचारायचं काय करायचं. आत्या म्हणजे घरातला रिमोट म्हाताऱ्या सहित ताब्यात. म्हातारा जरी वळवळ करायला लागला ना, म्हातारं काही बोललं की तुम्हाला काही कळत नाही म्हणजे म्हातारं. आणि सगळेच होते पंक्चर तिथं, काय पेसाय असो कोणी साहेब असो, ते रिमोट आहे ज्याचं त्याचं रिमोट म्हणजे ज्यांनी त्यांनी दुरून धरल्याचे बी जागेवर येत नाही. जितका मालकाचा मालकीवर हक्क आहे तितका मालकीनीचा सुद्धा मालकावर हक्क आहे महाराज. म्हणून मालकाने बी धोरणात चालावं आणि मालकीने बी धोरणात चालावं. विठ्ठल असो म्हणजे आत्या काही केल्यानं लोणी आहे ना, काही आहे ना, काही केल्यानं लोणी आहे ना. बाई तेवढ्याला सासा बी गोड बोलायच्या, कारण लहानपणी आलेलं लेकरू असायचं आणि अगदी वळणात राहायचं. जसं घराची लेवल असं ना, आता वळणात राहायचं नाही, आता सासूला वळणात आणते. जसं म्हणेन तसं दाब काढायला असतो. आता हे अगोदरच हुशार, कुठं डॉक्टर झालेलं, कुठं MA झालेलं, असं आले होते. आपल्या बापाला ऐकते का, सगळं नॉलेज आलेलं आहे त्यांना. आत्या काही केलं लोणी आहे ना बाई, ऊनून पाणी टाक, गार पाणी टाक, उळवणी शिळवणी घाली ते लोणी काय येईना. काय झाले टोने सासूबाई कडे ना, घुम घुम करते घुम घुम करते तेरे घुमती आनंदल्या गवळणी गवळणी.
काय टोन झाले का, कोणी चिटकी लावली का, काय कोणी जादू. पहिल्या चिटकी असायची, एखाद्याने खळ लावलं आणि त्याचं नाव कानफाडे असलं का ते बी जेवढं पाहिलं असेल तेवढंच मोडून खायचा आणि तेवढंच ज्वारी करायचं. लोक त्याचं खळ होऊ द्या, मग आपण खळ लावू. काय नसायचं बाबा, मालच होत नव्हता, सुविधा नव्हत्या, पाईप लाईन नव्हत्या, खत नव्हते, राहणं मस्त पण सारे पाऊस पाणी ज्यादा असायचा, पडीक पडेल. त्याच्यामुळं आताला सारवण्यात वाढी तिडी देऊन पुन्हा खातं उचलायला तयार. म्हणजे एखादी म्हैस काय कानाला चांगली असते, हात घालवर म्हणजे खाली पाहाबर म्हणजे हात घातल्याबरोबर जावळ हाताला लागला. दह्या दुधानं मागलेला भगवान परमात्मावर कळला. आता ते आईचं प्रेम आहे महाराज. बाबा तुझ्या डोक्याला रवीने काय झालं असतं तर मी तुझं काय बघितलं असतं. आईचं प्रेम आहे महाराज, आईचं प्रेम. तेव्हा मला आई घाबरू नको म्हणला, त्या रवीचा बाप आहे म्हणला मी, ते लाकडाच्या देवाला काही करू शकत नाही. पण शेवटी ते आईचं प्रेम आहे. हा, आईचं प्रेम फार आगळं वेगळं असतं महाराज. विठ्ठल तीन वाटावरली माती आणली, उतरून टाकली, दिष्ट काढली आणि मग जवळ घेतलं, मग हसायला लावलं. हा, माझी बबली ग, माझी पिंपली ग, माझं सोनी ग, ते लेकरू मायलेकरात प्रेम असावं. हा, माझे आचुडे वचुडे छकुडे राजे माझे आचुडे वचुडे छकुडे राजे माझे गडी कोण कोण निवडा फुंदयातून असे गडी सौगडी सुरू केले आणि हळूहळू फड्या करायला सुरुवात केली. आणि अनेक गारणं येऊ लागली. ईश्वरे तुला येईल राग, ईश्वरे तुला येईल राग, तुझ्या कृष्णाला काहीतरी सांग, तुझ्या कानाला काहीतरी सांग. ईश्वरे तुला येईल राग, ईश्वरे तुला येईल राग, तुझ्या कानाला काहीतरी सांग, तुझ्या कानाला काहीतरी सांग. काय सांगावं तुझ्या मुलाचं गोड कौतुक बाई. तू असेल तुझ्या घरची मोठी, तुझ्या घरची पाटली, मला काही खपायचं नाही. काय सांगावं तुझ्या मुलाचं गोड कौतुक. माझा म्हातारा उन्हाचे दिवस होते, खाली बाजावर झोपलेला होता, मोठी डिहरी होती आणि वरून ताकाचा डेरा माझ्या मात्राच्या डिहरीवर बमांग दिसला. काय तुझ्या मुलाचं कौतुक सांगा. हा, अशा भगवान परमात्म्याने अनेक लीला केल्या. आणि मग यशोदा माझ्या असं वाटलं बाबा कशाला कोड्या करतो, कोड्या नको करू माझे मामा, कोड्या नको करू माझे मामा.
समजून सांगितलं, काय येऊन का करीतो सी चोरी, कशाला खोड्या करतो, कशाला चोऱ्या करतो. मग म्हणले आता लय खोडकर झालेली म्हणून आता कुठं घालू लागल, शाळेत घालू. शाळामध्ये कोणची, गुरु राखाची शाळा. आणि मग शाळेत घालायला सुरुवात केली. आणि भगवान परमात्म्याने रानात जायचे सगळ्या वस्तू जमा केल्या. आणि मग गड्यांना सांगतो म्हणजे चला आता कुठं जायचंय, आळत मी गाया घेऊन सारे निघाले, रानात निघाले महाराज. आणि मग गोधने चारावया जातो शारंग पाणी. गोधने चारावया जातो शारंग पाणी. भगवान परमात्मा रानामध्ये निघाला. आणि रानामध्ये गेल्यानंतर खेळ खेळायला सुरुवात केली. इथे दांडू चेंडू लगोरी नाना परी, इथे दांडू चेंडू लगोरी नाना परी, खेळ मांडलेला हे मोनी छातीरी, खेळ मांडलेला हे मोनी छातीरी. असा खेळ खेळायला सुरुवात झाली. हो. आणि मग खेळ खेळून गोपाळ गमले महाराज. हो. आता सगळ्याला भुका लागल्या बरं का. काय लागलं, भुका लागल्यात. भुका लागल्यापेक्षा घरची ओढ लागली सगळं. आता सगळ्याला काय लागले, भुका लागल्या आहेत. आणि सांगितलं खादी भार पोटी भूक, काय खेळायाचे सुख, झाली आता वेळ म्हणती आना शिधुऱ्या. भगवंताने सांगितलं रोज तुम्ही माझ्या बरोबर माझी शिदुरी खातात ना, ते काय चालणार नाही. मग ह्या वेळेला आपापल्या घरची आणायची. काय आणायची, आपापल्या घरची आणायची. मधुमेलन एक नावाचा त्यांच्यातला एक गोपाळ होता. त्याला म्हणले बाबा हे तुझ्या घरचे तू घेऊन, आता रोज तू माझ्या घरच खातो म्हणले. त्याची अगदी गरिबी परिस्थिती होती. मला घरी गेल्यानंतर आई शिदुरी सांगितली भगवंताने. म्हणले काय नाही म्हणले, मी तुला लोकांनी दिलेलं आंबट ताक असतं का, ते वरचं पाणी टाकून आंबट ताक कमी करावं लागतं. काय करावं लागतं, तर पाणी टाकावं लागतं. आणि ते ताक गोड करण्याकरता वरचं पाणी एका शेजाऱ्याने दिलेलं आहे. 2 लसणाच्या पुड्या आहेत. आणि त्यात थोडं तुपाची धार टाकते, मोहरी टाकते आणि फोडणी देते. आणि ती कढी घेऊन जा. कशाला, काढायला घेऊन. तसं भगवंताने सांगितलं सगळ्याच्या घरच्या शिधुरी आणा. आणि भगवंताने सांगितल्याबरोबर सगळ्यांनी आपापल्या घरच्या शिधुऱ्यांना, कोणी पापड आणलं, कोणी लोणचं आणलं, 5 पोळ्या 3 भाकरी, दीड कालवला एकच पोळी. अशा प्रकारे हा काला करण्याकरता सगळ्यांनी आपापल्या शिधुऱ्या आणल्या. आणि हा आपला काला आहे बरं का, सगळ्यांचा हा काला आहे. आणि काला करण्याकरता शिधुऱ्या आणल्या. आणि शिधुऱ्या आणल्यानंतर तो कुस्करू मोठी पत्रवाळी टाकली मोठी. आणि दिंडीतलं जेवण कुस्करू वहाडी उस्तर जिरलं. पुन्हा एकदा आमटी घेतली की पूर्ण 2 मिनिटात तर मिटलं. मोरे साबण विठाल. काला केल्यानंतर आणि मग हरिनामाचा खिचडी काला, प्रेमी मोहिला साधने. आणि तो काला पाहण्याकरता स्वर्गातले सुद्धा देव सजे राहिले. काल्याचे असे देव जडी झाले भाषे. त्याला सुद्धा वाटलं काला पाहावा, इथला जन्म आम्हाला मिळावा आणि हा काला खाण्याचा आम्हाला अधिकार मिळावा.
पण भगवंताने सांगितलं त्या देवाला काला खाण्याचा अधिकार नाही. काला कुठं होतो? इथं होतो. मग काला खाण्याकरता वैष्णव असावा लागतो, त्याला काला खाण्याचा अधिकार आहे. विठ्ठल मध्य महाभागी उभा राहून भगवंताने काला वाटायला सुरुवात केली. कुंडली भगवान की जय, पाल कृष्ण भगवान की जय. ओ अशा प्रकारे आज काला आहे आणि हा प्रसाद सगळ्यांनी सेवन करायचा आहे. आणि प्रसाद सेवन केल्यानंतर जे पुरुष मंडळी असतील त्यांनी लांब तुटाक बसायचं नाही बरं का. ते कागदाच्या घड्या घालू लागायच्या, ते सगळा पसारा टाकू लागायचा. नाहीतर काय काय असे शिटाव वार करीत म्हणतात, त्याला काय म्हणायचं? शिटाव वार करीत. आपलं भागलं का दुसऱ्याचा विचार करा. आपलं पुढं जायचं, घर बघायचं. एखाद्या नवीन माणसं ते निर्वासी होते महाराज, त्यांना काय माहित नसतं. त्यांना सुद्धा जवळ घेतलं पाहिजे, सगळ्याला सामून घेतलं पाहिजे आणि इथं सगळ्यांनी झटलं पाहिजे. पण ही आवरावरी अर्धा तासाच्या आत झाली पाहिजे. सगळ्यांनी भरू लागायचं आणि सगळ्यांनी भरू लागल्यानंतर मग निघायचे बरं का. नाहीतर आता काही अर्ध्या तिकिटावाली येतो, काही पूर्ण फुलावाली येतो. आपल्याला ट्रकने, ट्रॅक्टरने किंवा हे पिकअपने ह्यांनी व्यवस्था केली, मग ह्याच्यात यायचा प्रयत्न करा. नाहीतर मग बया आपले एवढे पैसे वाचते. पण आपल्याला ध्यानात ठेवा की आपलं गबाळ 10 दिवस वाजवले, ह्याचा तुम्ही विचार केलाय का? विचार करा. आपल्याला पंढरपुरात जर जायचं म्हणलं, राहायचं म्हणलं, तुम्हाला पिशवी ठेवायला किती पैसे लागतील? नुसता एक कप चहा प्यायचा म्हणलं तर तुम्हाला किती पैसे लागतील? आणि पोह्याची प्लेट जर खायची म्हणलं तर एवढी किती पैसे लागतील? थोडा आपण बारीक विचार केला पाहिजे आणि इथं फक्त सेवा केली पाहिजे, इथं झटलं पाहिजे. आणि सगळ्यांनी झटल्यानंतर काय लागत ते काहीच लागत नाही, मस्त पैकी होतं. आणि म्हणून सगळ्याला सामून घ्या. तळवटाच्या सगळ्यांनी घड्या घालू लागा, सामान सगळं टाकू लागा. हो, आणि सगळ्यांनी झटा आणि मग आपलं प्रस्थान आपापल्या घराकडे सुखाने जा. बस एवढंच बोलायचं आहे. आणि आपण शेडचा संकल्प सगळ्याला माहिती आहे, धरलेला आहे. ते गावाकडे गेल्यानंतर मी तुमच्याकडे येणार आहे आणि असा भगवंत तुम्हाला चांगल्या प्रकारे जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करेल तेवढा प्रयत्न करा. कारण गेल्या 8, 10, 20 वर्षाच्या कालखंडामध्ये मी काय तुम्हाला जास्त काही मागितलेलं नाही. तुम्ही काय 10, 20, 50 रुपये ठेवता, त्याच्यावरच मी मागितलं. आमचे काही ठराविक गाव आहेत, त्यांच्यावर मी आतापर्यंत ह्या गोष्टी चालवलेल्या आहेत. पण आता तिथून पुढं सगळ्यांनी फडाचं काम वाढत चाललं आहे. सगळ्यांनी मोकळ्या मनाने आणि मोकळ्या हाताने दान देत चाला आणि देत चाला आणि तुमच्या सोयी चांगल्या करत राहा. आता हे सगळं सोयी करायचं म्हटल्यानंतर चांगलं खायचं म्हटलं की खरं त्याला भाजी जर चांगलीच खायची म्हटलं की त्याला मटेरियल लागतं. एका मातीला मला आमक्याची भाजी लई चांगली असते, बाया बरी तशी तशी चांगली, त्याला आई बाप लागते, आई बाप लागते. तसं हे सगळं चांगलं व्हायला आणि चांगलं पाहायला थोडस सगळ्याचा खर्च असल्याशिवाय गोड कार्यक्रम होणार नाही. म्हणून सगळ्यांनी सगळ्याच गोष्टीला सहकार्य करत चला आणि तेच चला आणि आपला फळ वाढणार आहे आणि आपली फळाची शोभा वाढवत चला. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर